कुख्यात गुंड निलेश घायव याच्या टोळीतील गुंडांनी कोथरूड परिसरामध्ये एका सामान्य नागरिकावर गोळीबार केलेला होता। या प्रकरणी निलेश घायवसह 10 जणांच्या विरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली। ज्यावेळी पुणे पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते, निलेश घायव जो की कुख्यात गुंड आहे, त्याच्यावरती हत्या त्याचबरोबर खंडणीचे असे अनेक गुन्हे दाखल आहेत, त्या निलेश घायवचा पोलीस शोध घेत होते आणि अचानकच पोलीस तपासामधून एक धक्कादायक माहिती पुढे आली आणि ती माहिती म्हणजे हा कुख्यात गुंड निलेश घायव परदेशात फरार झालेला आहे। आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा उपस्थित होतो की एवढे भयंकर गुन्हे या निलेश घायवरती दाखल झाले असताना सुद्धा हा निलेश घायव नेमका फरार कसा झाला। आणि यामध्ये आणखी एक धक्कादायक माहिती पुढे आलेली आहे आणि ती माहिती म्हणजे पुणे पोलिसांची एक चूक आणि निलेश घायव फरार झालेला आहे। पुणे पोलिसांची नेमकी काय चूक होती आणि ज्यामुळे निलेश घायव फरार झालेला आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी राजरत्न जोंधे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। कुख्यात गुंड निलेश घायव याच्या टोळीतील सदस्यांनी कोथरूड परिसरामध्ये एका सामान्य नागरिकावरती गोळीबार केलेला होता आणि या गोळीबारामध्ये तो नागरिक गंभीर जखमी झालेला होता। या प्रकरणी पुणे पोलिसांनी निलेश घायवसह त्याच्या टोळीतील 10 सदस्यांवरती मकोका अंतर्गत कारवाई केलेली आहे। या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत ते सध्या पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत। आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या टोळीचा जो म्होरक्या आहे निलेश घायव याचा ज्यावेळेस पुणे पोलीस शोध घेत होते त्यावेळेस एक धक्कादायक माहिती अशी आलेली आहे की हाच निलेश घायव परदेशात फरार झालेला आहे। ज्यावेळेस पुणे पोलीस या घटनेचा तपास करत होते की निलेश घायव हा परदेशात फरार कसा झालेला आहे, त्याच्यावरती तर एवढे भयंकर खून त्याचबरोबर खंडणी, खुनाचा प्रयत्न असे भयंकर गुन्हे दाखल असताना सुद्धा हा निलेश घायव फरार कसा झालेला आहे असा शोध पुणे पोलीस घेत होते। त्यावेळेस एक धक्कादायक माहिती पुढे आली आणि ती माहिती म्हणजे निलेश घायव याने बनावट कागदपत्राच्या आधारे पासपोर्ट बनवला आणि त्या पासपोर्टच्या आधारे तो 90 दिवसांसाठी परदेशामध्ये जो आहे तो व्हिसा मिळून फरार झाल्याचं एकंदरीत पुढे आलेलं आहे। आता या निलेश घायववरती एवढे गंभीर गुन्हे दाखल असताना त्याने हा पासपोर्ट कसा मिळवला हेच मी तुम्हाला आता सांगणार आहे। जर पाहिलं तर याच निलेश घायववरती 2021 मध्ये खंडणी प्रकरणामध्ये न्यायालयाने त्याला जामीन देत असताना निलेश घायवला पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिलेले होते। असं असताना सुद्धा याच निलेश घायवने त्याचा पासपोर्ट पोलिसांकडे जमा केलेला नव्हता आणि या बाबतीमध्ये पुणे पोलिसांनी एक महत्त्वाची अर्थात पोलीस यांनी त्यावेळेस असणाऱ्या पोलिसांनी म्हणजेच अहिल्यानगरच्या पोलिसांनी किंवा पोलीस प्रशासनाने या बाबतीमध्ये एक महत्त्वाची चूक केलेली होती की निलेश घायव याच्याकडे जो पासपोर्ट होता त्या पासपोर्ट बाबत त्याने तो पासपोर्ट जमा केलेला आहे की नाही याच्याबाबत पुणे पोलिसांनी चौकशी केलेली नव्हती। ही जर पुणे पोलिसांनी जर चौकशी केलेली असती तर त्याच वेळी निलेश घायवच्या नावामध्ये जो बदल करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर बेकायदेशीरपणे त्याने ज्या पद्धतीने पासपोर्ट मिळवलेला होता तो विषय पुणे अर्थात पोलिसांच्या समोर आला असता। परंतु पुणे पोलिसांनी निलेश घायवने पासपोर्ट जमा केलेला आहे की नाही या बाबतीमध्ये पुणे पोलिसांनी चौकशीच केली नाही। आता यावेळी जेव्हा कोथरूड प्रकरणामध्ये निलेश घायव याच्यासह त्याच्या 10 जणांवरती साथीदारांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यावेळेस पुणे पोलीस ज्यावेळेस निलेश घायवचा शोध घेत होते त्यावेळेस ही धक्कादायक माहिती पुढे आली। जर एखाद्या व्यक्तीवर जर गंभीर गुन्हे दाखल असताना ज्यावेळेस त्याचं चारित्र्य व्हेरिफिकेशन होतं, पोलीस व्हेरिफिकेशन होतं, त्यावेळेस ज्या व्यक्तीवरती गंभीर गुन्हे दाखल असतात त्याला कशाही पद्धतीचा पासपोर्ट हा दिला जात नाही, त्याचबरोबर त्याला परदेशवारीचा व्हिसा दिला जात नाही। परंतु या निलेश घायवने काय केलेलं होतं, त्यांनी बनावट कागदपत्र बनवली, त्यांनी बनावट आधार कार्ड बनवलं, त्यांनी बनावट इलेक्शन्स कार्ड बनवले आणि त्याचबरोबर त्याने 2019 मध्ये अहिल्यानगरमधून त्यांनी जो आहे तो पासपोर्ट काढला आणि त्यांनी महत्त्वाची बाब म्हणजे या पासपोर्टमध्ये त्यांनी निलेश ज्याचं नाव निलेश घायव आहे त्यांनी निलेश घायव नाव न लिहिता निलेश गायवळ हे नाव लिहिलं आणि हे निलेश गायव नाव लिहिल्यामुळे त्याला पासपोर्ट अगदी सहज मिळाला आणि त्याचबरोबर तो पोलिसांच्या व्हेरिफिकेशन मध्ये सापडलेला नाही। सध्या आपण बघतोय की सगळी जी सिस्टीम आहे ती ऑनलाईन सिस्टीम आहे आणि या ऑनलाईन सिस्टीममुळे त्याने फक्त घायवळच्या जागी घाच्या जागी गा केला आणि त्यामुळे त्याला जे आहे पासपोर्ट मिळण्यासाठी कुठतरी मदत झाल्याचं पाहायला मिळतंय। आता या प्रकरणी पुणे पोलिसांनी अर्थात पोलिसांनी काय चूक केली तर पोलिसांनी ही चूक केली ज्यावेळेस 2021 मध्ये न्यायालयानं आदेश दिलेला होता की याच निलेश घायवने पासपोर्ट पोलिसांकडे जमा करावा। असं सांगितलं असताना सुद्धा पोलिसांनी निलेश घायवने पासपोर्ट जमा केला की नाही याची शहानिशा केलेली नाही।
जर पोलिसांनी शहानिशा केली असती, पासपोर्ट ताब्यात घेतला असता, तर त्यांना ही गोष्ट लक्षात आलेली होती असती की आपण ज्या आरोपीवरती निलेश घायवळ नावाने गुन्हा दाखल केलेला आहे, पासपोर्टवरती त्याचं नाव निलेश घायवळ आहे आणि त्याचबरोबर त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे हा व्हिसा मिळवलेला आहे, पासपोर्ट मिळवलेला आहे, हे पोलिसांच्या निदर्शनास आलेलं असतं। परंतु पोलिसांनी अशा पद्धतीनं तपासच केलेला नाही आणि पडताळणीच केली नाही आणि हीच पडताळणी न करण्याची चूक पोलिसांच्या अंगलट आलेली आहे। पोलिसांचा निष्काळजीपणामुळे एक कुख्यात गुंड, त्याच्यावरती खुनाचा गुन्हा सुद्धा सिद्ध झालेला आहे, त्याच्यावरती खंडणीचे आरोप आहेत, तो वारंवार लोकांना धमकावून खंडण्या वसूल करतो, जो पुण्यामध्ये टोळी चालवतो, त्याचबरोबर अहिल्यानगर असेल किंवा मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये त्याच्या टोळीचं वर्चस्व आहे। एवढा भयंकर गुंडाला अगदी सहजपणे पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे हा पासपोर्ट मिळतो आणि त्याचबरोबर पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे त्याला व्हिसा मिळतो आणि हा कुख्यात गुंड जो आहे 90 दिवसांसाठी परदेशामध्ये फरार होतो। आता या प्रकरणी पुणे पोलीस आता या निलेश घायवळला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करतायत। त्याचा पासपोर्ट रद्द करण्यासाठी पुणे पोलिसांच्या वतीने जे आहेत प्रयत्न सुरू झालेले आहेत। निलेश घायवळ नावाने त्याने जो पासपोर्ट मिळवलेला आहे, त्या नावाचे सगळे डिटेल्स पुणे पोलिसांकडून मागवले जात आहेत। त्याच्या परदेशवारीचा तपशील किंवा त्याच्या पासपोर्टचा तपशील सुद्धा पोलिसांकडून आता एकंदरीत जो आहे तो मागवला जातो आहे। खरं तर त्याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची बाब अशी पुढे येते की न्यायालयाचा आदेश हा अत्यंत महत्त्वाचा असतो। न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन निलेश घायवळ याने केलेलेच आहे, कारण न्यायालयाने 2021 मध्ये आदेश दिलेले असताना सुद्धा निलेश घायवळने त्याचा पासपोर्ट जमा केलेला नव्हता। त्याचबरोबर पुणे पोलिसांनी सुद्धा याच आदेशाचं उल्लंघन केलं का? कारण न्यायालयाचा आदेश हा सर्वोच्च मानला जातो, परंतु त्याच न्यायालयाच्या आदेशाचं पालन ना या निलेश घायवळने केलं। त्याला पासपोर्ट जमा करण्यासाठी सांगितलेलं होतं, त्यांनी केलेलं नाही आणि त्याचबरोबर या निलेश घायवळने पासपोर्ट जमा केला की नाही याची शहानिशा चौकशी पोलिसांनी केलेली नाही। त्यामुळे निलेश घायवळने सुद्धा न्यायालयाचा अवमान केलेलाच आहे। त्याचबरोबर पुणे पोलिसांनी सुद्धा न्यायालयाच्या आदेशाच्या बाबतीमध्ये किंवा पोलिसांनी न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे त्या बाबतीमध्ये दिरंगाई केलेली आहे, निष्काळजीपणा केल्याचं सिद्ध होतं आणि त्याचमुळे कुठंतरी हा निलेश घायवळ परदेशामध्ये फरार झालेला आहे। आता या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर आता सगळा पोलिसांनी तपशील मागवलेला आहे, त्याच्या परदेश प्रवासाचं वेळापत्रक असेल, त्याला परवानगी कुणी दिली, त्याने किती वेळा ह्या पासपोर्टचा वापर केलेला आहे, ही सगळी माहिती, कायदेशीर माहिती पोलिसांच्या वतीनं जी आहे ती मागवण्यात येते, त्याचे तपशील घेतले जात आहेत। आणि याच प्रकरणी जर पाहिलं तर निलेश घायवळ याच्यावरती या कोथरूड गोळीबार प्रकरणी निलेश घायवळ याच्यावरती 2 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। खरं तर याच प्रकरणामध्ये जर पाहिलं तर निलेश घायवळ याच्या घरावरती मागील 2 दिवस म्हणजे शनिवार रविवार जे आहेत असे 2 दिवस पुणे पोलिसांच्या वतीनं छापा टाकण्यात आलेला होता। या छाप्यामध्ये पुणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणामध्ये निलेश घायवळ याच्या घरामधून 10 तोळे सोनं असेल किंवा महत्त्वाची कागदपत्र असतील, त्याचबरोबर खरेदी खत असेल, असे अनेक महत्त्वाचे कागदपत्र पुणे पोलिसांच्या वतीनं ताब्यात घेण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर निलेश घायवळचं घर असेल किंवा त्याचं कार्यालय असेल, दोन्ही ठिकाणी पोलिसांनी छापे टाकलेले आहेत। आणि त्याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे मराठवाड्यामधल्या पवनचक्की प्रकल्पाचे महत्त्वाचे कागदपत्र सुद्धा पुणे पोलिसांच्या हाती लागलेले आहेत। यात निलेश घायवळचं मराठवाड्यापर्यंतचं कनेक्शन, पवनचक्कीच्या माध्यमातून मराठवाड्यापर्यंतचं कनेक्शन हे जे आहे ते समोर आलेलं आहे। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी जी माया गोळा केलेली आहे, त्याचबरोबर त्यांनी जे बेकायदेशीर बांधकामं केलेली आहेत त्यावरती सुद्धा आता पुणे पोलीस प्रशासन असेल किंवा महापालिका प्रशासन असेल यांच्या वतीनं संयुक्त कारवाई केली जाण्याची शक्यता आहे। तसा प्रस्ताव सुद्धा पुणे महापालिका अर्थात पोलीस प्रशासनाकडून पुणे महापालिकेला पाठवण्यात आल्याचं सांगण्यात येते। परंतु आता महत्त्वाची बाब अशी पुढे येते की आता निलेश घायवळ 90 दिवसाच्या परदेशवारीवरती गेलेला आहे, तो तिथला व्हिसा संपल्याच्या नंतर तो कधी पुण्यात येतो किंवा इंडियामध्ये कधी येतो आणि त्यानंतर पोलिसाला कधी ताब्यात घेतात आणि त्याची कशा पद्धतीने चौकशी करतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढ्या कुख्यात गुंडाला पासपोर्ट मिळाला कसा, त्याला या पासपोर्ट मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये कुणी मदत केली, कारण हा जो पासपोर्ट पाहिला तर 2019 मध्ये काढलेला हा पासपोर्ट आहे। यावेळी त्याला मदत कुणी केली, कोणते राजकीय नेते यामध्ये सहभागी झालेले होते, स्थानिक प्रशासनाने त्याला कशा पद्धतीची मदत केलेली आहे, पासपोर्ट प्रशासनाने त्याला कशा पद्धतीने मदत केलेली आहे, या संपूर्ण पासपोर्ट प्रक्रियेमध्ये कोणत्या प्रशासनातील लोकांनी त्याला मदत केलेली आहे, ही सगळीच माहिती पुढे येणार आहे। आणि या बाबतीमध्ये
पोलिसांच्या वतीनं काय कारवाई होते ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि त्याचबरोबर 2021 मध्ये न्यायालयानं आदेश दिलेले असताना निलेश घायवळला पासपोर्ट जमा करण्याचे, त्याने तो पासपोर्ट जमा केलेला नव्हता आणि त्याचबरोबर पुणे पोलिसांनी दिरंगाई केली, त्याने पासपोर्ट जमा केलेला आहे की नाही याची शहानिशा केलेली नाही आणि त्यामुळे पुणे पोलिसांना त्याच्या नावातील बदल हा कळलेला नाही। घायवळच्या जागी त्याने घायवळ नाव बनावट नाव वापरून पासपोर्ट काढलेला होता आणि त्याचबरोबर त्याने यासाठी जे बनावट कागदपत्रांचा वापर केलेला होता, जसं बनावट आधार कार्ड असेल किंवा बनावट वोटर्स आयडी असेल, याचा कशा पद्धतीने वापर केलेला होता ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आली असती, परंतु पोलिसांनी तशा पद्धतीची चौकशी केली नाही, शहानिशा केली नाही आणि ही चूक कुठेतरी आता पुणे पोलिसांना असेल किंवा पोलीस प्रशासनाला भोगावी लागते। आगामी काळामध्ये या बाबतीमध्ये दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवरती असेल आणि त्याचबरोबर निलेश घायवळला पासपोर्ट देण्याच्या प्रकरणामध्ये जेही प्रशासनामधील लोक असतील किंवा यामध्ये ज्यांचा कोणाचा समावेश असेल त्याच्यावरती काय कारवाई होते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। आणि या प्रत्येक घटनेचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत। यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड